एक अशा पद्धतीने एक बाई आली जिने मला 500 रुपये बक्षीस दिले आणि म्हणाली की कादंबरीपेक्षा नाटक मला आवडलं. बरं बरं ओके. जी वर्णनं मी कादंबरीत केली आहेत की हा. जो अश्वत्थाम्याचा मॅप आहे, जसा अश्वत्थामा जातोय या बरोबर. त्या संभ्रम अवस्थेत, त्या सगळ्या जागी मी गेलो आणि तिथे त्या माणसांना भेटलोय. तुम्हाला इथे अश्वत्थाम दिसला का? हा. नंदुरबारचे मित्र श्रॉफ प्राध्यापक आहेत. त्याने हा अनुभव घेतला. ते डोंगरावर जाऊन त्यांच्याशी गुजरातीमध्ये तो बोलला आहे, हे त्यांनी अच्छा. सांगितलेलं आहे. सांगितलेलं आहे. हा. हा. आणि चंद्र शोधायला माझ्याबरोबर सगळेच आले. चंद्र कुठे दिसला नाही आम्हाला. नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, हे वर्ष 2026 हे वर्ष अनेक नवीन नाटकं घेऊन येते आणि त्या नवीन नाटकांचा परिचय आम्ही तुम्हाला करून देत असतो आपल्या स्वामी कृपा क्रिएशन्सच्या माध्यमातून. हे तुम्हाला ठाऊकच आहे. आणि आता एका आगळ्या वेगळ्या शीर्षकाचं नाटक आपल्या समोर आलेलं आहे, मी अश्वत्थामा चिरंजीव. आणि या नाटकाचे सर्वा लेखक, दिग्दर्शक, अभिनेते अशोक समेळे माझ्यासोबत आहेत. नमस्कार अशोक काका. नमस्कार. सर्वप्रथम अभिनंदन. आणि खूप छान वाटते अनेक वर्षानंतर या डिजिटल माध्यमातून गप्पा मारण्याचा योग येतोय. धन्यवाद गणेश. हो, तर मला जाणून घ्यायचं की मुळात पुस्तक तुमचं आहे मी अश्वत्थामा चिरंजीव, आणि आता ते नाट्यकृतीच्या प्रकारे नाट्य माध्यमांतर करून आपल्या समोर येत आहे. कसा काय नेमका हा विचार आला तुमच्या मनात? बघ, पुस्तक आलं. आज पुस्तकाची 9वी आवृत्ती आहे. खरंय. माझा पॉडकास्ट धनश्री प्रधान दामले, होय. जी माझ्या नाटकातली मेन कॅरेक्टर, म्हणजे आम्ही दोघंच होतो, बरोबर. तर तिने घेतला. त्याचा आजचा जो काय आहे तो 2,15,000 व्ह्यूवरशिप आहे त्याला. वा. आणि अश्वत्थामा जिथे तिथे जातो तिथे मला काय झालं, बऱ्याच जणांचं एक हे आलं की अहो याचं नाटक करा ना, आम्हाला नाटक बघायला. बरोबर. म्हणजे आता राज चिंचणकर पण पटकन म्हणाला की मी पण तुम्हाला सांगितलं होतं याचं नाटक करा. त्या वाचकांचं हे मत आहे. आणि दुसरी माझी अशी इच्छा होती की ज्यांना वाचता येत नाही पुस्तक, अनेक कारणं आहेत, असं म्हणत नाही मी, पुस्तक जाड आहे, काही म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ते हातात धरायला त्रास होतो, तर अशांसाठी निदान त्यांना नाटक बघून आनंद मिळावा. आणि तुला गंमत सांगतो, माझ्या पहिल्या प्रयोगाला एक अशा पद्धतीने एक बाई आली जिने मला 500 रुपये बक्षीस दिले आणि म्हणाली की कादंबरीपेक्षा नाटक मला आवडलं. बरं बरं ओके. आता कादंबरी 750 पानाची आहे, हा, आणि नाटक आपण 2 तासाचं आहे. आता 750 पानातून 2 तासाचं नाटक कोरून काढायचं, बरोबर, हे कर्मकठीण काम आहे. खरंय. पण माझा अनुभव पहिल्यापासून, म्हणजे डोंगर म्हातारा झाला 1980 पासून जो आहे की कादंबरी, उत्तम कादंबरीचं म्हणजे उत्तम साहित्याचं नाटकात रूपांतर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती कादंबरी पोहोचवली, आणि ती नाट्यरूपाने गेली तर लोकांना वेगळं आवडतं. बरोबर. आता वाचक कमी झालेले आहेत, मग निदान नाटक तरी बघून पुस्तकं विकत घ्यावी, हा एक माझा हेतू होता. बरोबर बरोबर. तर त्यासाठी मी हे नाटक काढलं. बरं, त्यात नाटक माझं आधी डोक्यात होतं की लोकांना हवं आहे तर आपण एकपात्री करू. पण मग माझा पॉडकास्ट झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असं भिरभिरलं की नाही, आपण हे द्विपात्री करू शकतो. अच्छा. आणि मग हे द्विपात्री नाटकामध्ये तुला अशा पद्धतीने अश्वत्थामा दिसेल की अश्वत्थामा संभ्रमावस्थेतला अश्वत्थामा, त्याला संभ्रमावस्थेतून बाहेर काढून त्याला जाणीव करून देऊन शेवटी आम्ही युद्ध दाखवतो आहे 18 दिवसाचं. त्याच्यासाठी टेक्निकल गोष्टी बऱ्याच वापरल्या गेल्या आहेत, बरेच व्हिडिओ वापरले गेले आहेत. आणि यासाठी जे माझे सहकारी आहेत, सगळे मित्र, त्यांनी मदत केली आहे. आणि एक चांगलं नाटक, जास्तीत जास्त चांगलं नाटक जसं मी पूर्वापार देतो तसं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांनी प्रतिसाद द्यावा एवढीच इच्छा आहे. मुळात कसं आहे बघा की मी अश्वत्थामा चिरंजीव म्हटल्यानंतर मुळात आपल्याकडे जे 7 चिरंजीव आहेत त्या चिरंजीव मधला महत्वाचा एक अश्वत्थामा. आणि अश्वत्थामा म्हटल्यानंतर असं म्हणतात की तो तेल मागत फिरत असतो, असं जी कहाणी आम्ही शाळेतनं ऐकलेली. तर हे काही संदर्भ तिथं आहेत का? आहेत. वस्तुस्थिती सांगतो तुला. अस्तंब्याचा जो डोंगर आहे नंदुरबार पासून 90 किलोमीटरवर, त्या डोंगरावरच्या पायथ्याशी आपले एक आमदार आहेत, त्यांचं नाव मी सांगत नाही, राष्ट्रवादीचे,
त्यांचं तिथे ते आदिवासी आमदार आहेत, त्यांच्या मचाणावर 4 दिवस आम्ही राहिलो होतो. हा. माझे काही पत्रकार मित्र, उदारे तुला माहिती आहे, रमेश उदारे वारला आता तो, पण असे सगळे नंदुरबारचे काही माझे पत्रकार मित्र, हा. प्रभाकर भावसार वगैरे असे मिळून आम्ही तिकडे 4 दिवस राहिलो होतो. तेव्हा त्या जी वर्णनं मी कादंबरीत केली आहेत की जो अश्वत्थाम्याचा मॅप आहे, जसा अश्वत्थामा जातोय या त्या संभ्रम अवस्थेत, त्या सगळ्या जागी मी गेलो आणि तिथे त्या माणसांना भेटलोय, तुम्हाला इथे अश्वत्थाम दिसला का? आता मी 10वी आवृत्तीचं जेव्हा प्रस्तावना लिहीन तेव्हा मला बऱ्हाणपूरहून आलेलं आहे, का बऱ्हाणपूरमध्ये पण अश्वत्थामा येतो मध्य प्रदेशात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या वस्तुस्थिती लोकांनी पाहिलेल्या आहेत. इंटिओलॉजिस्ट जोशींनी तिथे वस्तुस्थिती त्याचा अनुभव घेतलेला आहे. अमेरिकेचे माझे मित्र शहा म्हणून आहेत, ते माझे नंदुरबारचे मित्र श्रॉफ प्राध्यापक आहेत, त्यांनी हा अनुभव घेतला. ती डोंगरावर जाऊन त्यांच्याशी गुजरातीमध्ये तो बोलला आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे की ते असा त्यांना, आणि त्यांनी ज्या पद्धतीने अश्वत्थाम्याला पाहिला होता, काळी कफनी उंच असं पट्टी पिवळी, तर त्या पद्धतीने अश्वत्थामा मी पोर्ट्रेट केला कादंबरीमध्ये, आणि आता नाटकातही त्याच पद्धतीने आम्ही जातोय. मुळात या नाटकाला संगीत सुद्धा संग्राम माझा मित्र, तुमचा मुलगा, त्यांनी दिलेलं आहे. तर सगळं होम प्रोडक्शन म्हणायला हवंय. हरकत नाही तसं, म्हणजे सगळे जेव्हा आपण येतो तेव्हा ही फॅमिलीच असते नाटकाची. आता तुम्ही माझे फॅमिली मेंबरच असतो. तर तो भाग संग्रामचं कसं आहे, संग्रामला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, संगीतामध्ये लहानपणापासून. तो गातोही उत्तम, पण त्याला कधी असा वाव नाही. तर तो स्वतः, मी म्हटलं तू डिरेक्ट करतोस का, मी काम करतोय, म्हटलं उलटा करून बघूया यावेळेला. तो म्हणाला नाही रे, मला डिरेक्शनचं तेवढं आत्ता लगेच तू म्हणाल असतं कठीण आहे मला, तर पण मी म्युझिक करू शकतो. तर त्याने उत्तम म्युझिक केलंय, ते तू ऐकल्यावर तुला कळलं. त्याच्यात शीतल तळपदे लाईट्सवर प्रकाश योजना आहे, आणि विश्वास पिंपळे जो माझा भाचाही आहे आणि NCPA ला चीफ इलेक्ट्रिशियन, म्हणजे तो तिथे NCPA चा प्रमुख आहे तिथे. तर त्यांनी जे हे आपले प्रोजेक्टर आणि सगळे व्हिज्युअल्स आहेत, आता अर्थात त्या व्हिज्युअल्सला धनश्रीनी माझे हिरोईन म्हणतो नाटकात, तिने प्रचंड मदत केलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे तिने इतका इंटरेस्ट घेतला की प्रत्येक प्रोडक्शन मध्ये तिने प्रत्येक गोष्टीत अत्यंत चिकित्सक वृत्तीने बघून काम केलंय. सो असे आर्टिस्ट जेव्हा मला मिळतात तेव्हा मी भाग्यवान असं समजतो यावर्षी. पण तर त्याच्यापेक्षा आनंद कुठला असतो सांग मला. नक्कीच. आणि नाटक उत्तम झाल्यावर 10 लोक येऊन सांगतात, तेव्हा तो आनंद एक वेगळा असतो. आपण प्रेक्षकांनाही सांगूया की मी अश्वत्थामा चिरंजीव या वेगळ्या नाट्यकृतीला अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद द्या. आणि हो, आमच्या गप्पा कशा वाटल्या, गप्पांची सांगता करण्यापूर्वी मी तुम्हाला एक रहस्य उघड करणार आहे. ते रहस्य म्हणजे अशोक समेळ यांचं वय किती आहे माहितीये? काय गेस कराल? अशोक समेळ यांचं वय आहे 84 वर्ष आणि सहस्त्र चंद्रदर्शन सुद्धा झालेले झालंय. ते त्याची गंमत माहिती आहे का? ते झालं तेव्हा मी गडकरी मास्तरांवर लेक्चर देत होतो कल्याणला, आणि चंद्र शोधायला माझ्याबरोबर सगळेच आले. चंद्र कुठे दिसला जोक सपाट. पण आपण त्यांनाही शुभेच्छा देऊया की अतिशय उत्तम प्रकारे नाटकाला यश मिळू दे आणि त्यांना चांगलं आरोग्य सुद्धा. धन्यवाद. आणि अशीच रंगभूमीची सेवा त्यांच्या हातून घडू. प्रेक्षकांनी आपलं जे काही प्राचीन आहे, सनातन आहे, ते बघावं. महाभारत अर्धवट जाणू नये, महाभारताची नक्की माहिती घेऊन यावं. बरोबर. अडचण आली तर मला विचारावं, कारण मी महाभारतावर 3 कादंबऱ्या मोठ्या लिहिलेल्या आहेत, ज्या 600, 800, 750 पानाच्या आहेत, आणि महाभारतातले 3 कॅरेक्टर मी केले. त्यामुळे महाभारताची मला माहिती आहे. उगाच गंमत जम्मत हे विषय नाहीये महाभारत, किंवा आजचा सोशल सामाजिक किंवा असा विषयही नाहीये. एक गंभीर नाटक गंभीर नाही आहे, तुम्हाला काहीतरी आजचं घेणार आहे आणि कालचं देणार आहे असं नाटक आहे. बरोबर. धन्यवाद.